विचार करा स्वतःसाठी, आयुष्य सुंदर होणार. बघा हा, माणसाचा स्वभाव रंगीबिरंगी असावा, पण वेळ प्रसंगी रंग बदलणारा नसावा. जेव्हा नात्यांमध्ये हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माणसांना फोन करावा लागत असेल, तेव्हा समजून जायचं ती नाती खूप दूर चाललेली आहेत. जगणं संघर्षाचं असलं तरी चालेल, पण त्याला स्वाभिमानाची झालर असलीच पाहिजे. अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा अधिक मोलाचा असतो. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानीच होते. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाला. सुई दोरा हरवला नाही, पण तो कोणी मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेली मन शिवायची गरज कोणालाच वाटत नाही. गैरसमज कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पडतो. एकदा गैरसमज झाला की सरळ माणसाच्या चांगल्या गोष्टी सुद्धा वाकड्या वाटतात. माणसाला परके कोण आहे हे कळण्यापेक्षा आपले कोण आहे हे कळायलाच आयुष्य निघून जातं. जेव्हा मनातल्या भावनांना ठेच लागते तेव्हा शब्दांपेक्षा अश्रू जास्त जवळचे वाटतात. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका. चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते.